मित्रांनो नमस्कार. काल बारामतीला गेलो होतो. आमच्या एका नातेवाईकांच्या मुलीचं लग्न होतं. त्यासाठी बारामतीला जाण्याचा योग आला. बारामतीला आमच्या निलंग्याचे पृथ्वीराज पाटील म्हणून आमचे सहकारी आहेत, तरुण मित्र आहेत. त्यांचं अनेक दिवसापासून आमचं असं चाललं होतं की एक दिवशी बारामतीला असं तुम्ही थोडंसं वेळ काढून या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बारामती पाहता येईल. कधी मी बारामतीला फारसा गेलेलो नाही. आता ऑन द वे बारामतीवरून जाणं वेगळं आणि बारामतीला दिवसभर थांबणं किंवा एखादा मुक्काम करणं हे वेगळं. कारण शरद पवार साहेबांची बारामती आहे, अजित पवार साहेबांची बारामती आहे, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे बारामतीचं एक वेगळं कुतूहल हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून पृथ्वीराज पाटील मला नेहमी म्हणायचे की आपण भैया थोडा वेळ काढून या. त्यांचे मित्र लातूरला आमचे हमीद शेख हे आहेत, भारत सत्ता लाईव्हचे आमचे पत्रकार मित्र, त्यांचा आणि त्यांचा खूप स्नेह आहे. मग हे आपलं एक सगळेजण मिळून एकत्र येऊया बारामतीला एकदा, असं आमचं अनेक दिवसांपासून चाललं होतं. काल त्याचा मुहूर्त लग्नाच्या निमित्ताने लागला. शेवटी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी निमित्त घडावं लागतं. योगायोग यावा लागतो, योग यावा लागतो. योगायोग म्हणण्यापेक्षा योग यावा लागतो, तर मग ती गोष्ट घडते. तर तसाच योग आमच्या जीवनामध्ये काल बारामतीला एकत्र येण्याचा आणि माझ्या जीवनामध्ये काल बारामतीला थोडंसं दिवसभर निवांत पाहण्याचा आला. खरोखर म्हणजे विकासाची दृष्टी जर नेतृत्वाला असेल तर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचं सुद्धा काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामती आहे. शरद पवार साहेबांनी त्याचा पाया रचला, त्याच्या भिंती उभ्या केल्या आणि अजित पवार साहेबांनी त्याचा कळस रचला विकासाचा. असं ते शहरामध्ये ना आपल्याला गाडीतनं फिरताना जाणवतं. उत्तम प्रकारचे रस्ते, भरपूर लावलेली झाडी, रस्त्याला असलेले सर्व्हिस रोड्स, लोकांमध्ये बसण्याच्यासाठीची व्यवस्था, म्हणजे थोडक्यामध्ये काय तर एक डिझायनर रोड्स ज्याला आपण म्हणतो, ज्या की रस्त्याचं एक डिझायनिंग प्रॉपर वेनी केलेलं आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींची काळजी घेतलेली गेली आहे. असे हे सगळे बारामतीचे विकसित केले गेलेले रस्ते पाहिले. याच्यामध्ये जेवढं मला जाणवलं ते मी आपल्याला सांगतो की 2 प्रकारचे विकास हे बारामतीमध्ये झाले असं मला वाटतं. एक प्रकारचा विकास हा आदरणीय शरद पवार साहेबांनी केला, ज्याला आपण व्हिजन ठेवून विकास करणं म्हणतो. आणि जीवनाच्या मूलभूत गोष्टींवरती, लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या मूलभूत गोष्टींवरती परिणाम करणारे जे निर्णय आहेत आणि त्या पद्धतीचं जे एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जे शरद पवार साहेबांनी उभं केलं ते एक जाणवतं. आणि दुसरं जे जाणवतं ते पायाभूत सुविधांवरती केला गेलेला विकास, म्हणजे रस्ते असतील, त्याची स्वच्छता असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, या अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाल्या किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाल्या हे जाणवतं. जर तुम्ही मला म्हणाल की ह्या 2 विकासातला फरक काय, तर या 2 विकासातला मूलभूत फरक हा आहे की शरद पवार साहेबांनी बारामती भागामध्ये उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणले. बारामतीला एक चॉकलेट बनवणारी फॅक्टरी आहे, तिचं एक छोटंसं मी उदाहरण आपल्याला सांगतो. आता मला एक्झॅक्टली त्या फॅक्टरीचं नाव आणि कुठल्या देशामध्ये ते चॉकलेटची आहे हे मला आता तुम्हाला आठवत नाही आहे, सांगता येणार नाही मला तुम्हाला. पण पवारसाहेब त्या देशाच्या दौऱ्यावरती एकदा गेले होते आणि तिथं ते चॉकलेट्स आणून देतात ना खायला. ते चॉकलेट्स खात असताना त्यांनी सहज त्या ह्याच्यावरती कंपनीचं नाव पाहिलं, मग माहिती घेतली की या कंपनीचं कुणाची कंपनी आहे काही नाही. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की या कंपनीच्या मालकांना मला भेटायला आवडेल. ते मालक भेटायला आले आणि मग ते असं म्हणाले की तुम्ही इथून भारतामध्ये म्हणजे कुण्या पद्धतीने चॉकलेट्स पाठवता किंवा कसं तुम्ही भारतामध्ये हा व्यवसाय करता. तर त्यांनी काही गोष्टी शरद पवार साहेबांना सांगितल्या. शरद पवार साहेब म्हणाले की तुम्ही आमच्याकडे फॅक्टरी का नाही चालू करत. मग ते म्हणाले भारतामध्ये फॅक्टरी चालू करण्याचं तसं काही आज तरी प्राविधान नाही आहे किंवा तसं काहीतरी नियोजनामध्ये नाही आहे. पण पवारसाहेब त्यांना म्हणाले तुम्ही माणसं तरी पाठवून द्या, टीम तरी पाहून द्या, पाहणी करून घ्या, जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही इथे फॅक्टरी चालू करू शकता. त्यांची टीम आली, त्यांनी पाहिलं, त्यांनी सकारात्मकता दाखवली. मग ते मालक आले आणि बारामतीला त्या चॉकलेटची फॅक्टरी तिथे उभी राहिली. म्हणजे कुठेही जरी ते गेले तरी तिथलं काही ना काहीतरी बारामतीला कसं आणता येईल आणि ते एस्टॅब्लिश कसं करता येईल
याची धडपड त्यांनी केली. भारत फोर्सचे युनिट आहे, पियाजोचे युनिट आहे. त्यातले काही काही युनिट्स असे आहेत की तिथं 2-2, 2.5-2.5, 3-3 हजारापर्यंतचे काम करणारे कामगार, म्हणजे नक्की असं कामगार असं समजू नका, पण एकूणच नोकरीची उपलब्धता 2.5 ते 3 हजाराची प्रत्येक एका युनिटची क्षमता असलेले असे युनिट्स त्या ठिकाणी अनेक कारखाने हे पवारसाहेबांनी आणले. आणि होतं, आता फरक सांगतो मी काय ते. पवारसाहेबांनी ते केलं. आता तुम्ही फॅक्टरी आणली म्हणजे तिथं नोकऱ्या आणल्या म्हणजे स्थानिकांच्या हाताला काम मिळालं, आणि नोकरी एकदा तुम्हाला लागली की मग कायमस्वरूपी तुम्हाला उत्पन्नाचं एक साधन होऊन जातं, तुमचं कुटुंब निश्चिंत होतं. त्याच्यामुळे हाताला काम मिळवून देण्याच्या संदर्भातलं मजबूत जे निर्णय असतात आणि मजबूत असं जे काम असतं ते पवारसाहेबांच्या माध्यमातून कारखानदारी आणि हे सगळ्या प्रकारचे MIDCमध्ये जे युनिट्स उभे राहिले ते उभं करण्याच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या काळामध्ये घडलं. आता तिथे मी पाहिलं की अजूनही नवीन कारखाने आणि त्या तिथे घेतल्या गेलेल्या जागा 50 एकर, 60 एकर, 70 एकरपर्यंतचे एका कारखानदारीचे परिसर हे तिथं आता काल माझ्या पाहण्यात आले. मी गेल्याच्यानंतर फिरलो, सगळीकडे फिरलो, पाहिलं की नेमकं बारामतीमध्ये नवीन काय घडत आहे. तर हे सगळे अजूनही कारखाने येणं चालू आहे. म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की विकास थांबलेला नाही. तिथं विकास, कारखानदारी येणं एक अविरत प्रक्रिया बारामतीमध्ये अजूनही चालू आहे. त्या ठिकाणी एक स्वराज फर्निचर म्हणून दुकान आहे. तिथलं सोफे मी माझ्या घरी मागेच खरेदी केले होते. इथे एका दुकानात पाहिले होते, आवडले होते. मग त्याला विचारलं की कुठं बनतात, तर ते म्हणले बारामतीला बनतात. मला कौतुक वाटलं की इतकं चांगलं लाकडाचं फर्निचर, इतकं दर्जेदार फिनिश असलेलं फर्निचर हे बारामतीमध्ये मिळतं. मला खरोखर आश्चर्य वाटलं. मग मी पत्ता घेतला, फोन नंबर घेतला, त्या मालकांना बोललो आणि त्यांनी मला माझे सोफे पाठवून दिले. तर काल गेलोच होतो, तर म्हटलं त्याही व्यक्तीला भेटून घ्यावं, त्याच्या कारखान्याला भेट द्यावी, त्याच्या शोरूमला भेट द्यावी. मग त्यांना मी भेटलो. अतिशय साधा माणूस. आज 2026 आहे. आत्ता 2002 साली म्हणजे 24 वर्षापूर्वी त्यांनी 200 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये फर्निचरचं दुकान टाकलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाला अजित पवार आले होते. तर 24 वर्षामधला त्याचा आज प्रवास असा आहे की 2.5 एकरमध्ये त्याची फर्निचर बनवण्याची फॅक्टरी आहे. 2.5 एकरमध्ये नवी मुंबईला शोरूम आहे. तिथंही एक छोटंसं त्यांचं फर्निचर तयार करण्याचं युनिट आहे आणि देशभरामध्ये ते काम करतात. म्हणजे आता सागवान असेल किंवा तत्सम कुठलंही लाकूड असेल, त्यामधलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं आज नाव हे देशभरामध्ये झालं आहे. त्यांना इतकं मोठं अजित पवार साहेबांच्या बॅकिंगमुळे ते इतके मोठे झाले. आणि मी अजून एक पाहिले की आपल्याकडे जर राजकीय पाठबळ असेल तर गैरफायदा घेण्याची वृत्ती आपल्याकडे जास्त असते. परंतु मी तिथं जे पाहिलं ते असं आहे की राजकीय पाठबळ जर लाभलं तर लोक त्याचा सदुपयोग करून घेतात, गैरफायदा घेत नाहीत. कष्ट करून, मेहनत करून, आपल्या व्यवसायामध्ये चिकाटी दाखवून ते स्वतःला प्रगतीपथावरती आणतात आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतात. हे खूप महत्त्वाचा विषय आहे. मी अनेकांना पाहिलेलं आहे, अनेकांना अनुभवलेलं आहे की त्यांना राजकीय किती जरी पाठबळ दिलं तर प्रत्येक राजकीय पाठबळाच्या सोबत त्याचा गैरफायदा घेण्याचीच वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त दिसते. परंतु तिथले ज्या लोकांना मी पाहिलं ते पाठबळाचा फायदा घेण्याकडं जास्त कल आहे, गैरफायदा घेण्याकडे तिकडं कल नाही. अतिशय उद्यमी लोक आहेत. आता पृथ्वीराज पाटील, त्यांचे एक मित्र आहेत केदार म्हणून, ते सगळे माझ्यासोबत होते. ते म्हणाले आम्ही जेव्हा एकत्र येतो तुम्हाला आश्चर्य वाटेल भैयासाहेब, म्हटलं आम्ही राजकारणावरती गप्पा मारत नाही, आम्ही उद्योग, धंदा, काम, पैसा, अडका, टेंडरिंग, हे ते, आमच्या गप्पा सगळ्या व्यवसायाच्या अनुषंगाने असतात, असं त्यांनी मला कौतुकाने सांगितलं. आणि ते तिथं दिसतही होतं आणि खरं जाणवतही होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या बारामतीमध्ये मी काल पाहिल्या आणि अनुभवल्या, या खूप समृद्धी दर्शवणाऱ्या होत्या. ते गाव किती समृद्ध आहे तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा. मग पवारसाहेबांनी तशा पद्धतीचा विकास केला की तिथल्या लोकांच्या हाताला काम दिलं, नोकरी पक्की केली आणि एक कुटुंबाला त्यांनी स्थिरावलं. अजितदादांचा जो विकास आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स असतील, शासकीय कामं काढणं असेल, त्या माध्यमातून आपली माणसं मोठं करणं असेल, तेही एक हाताला काम देण्याचाच प्रकार आहे. परंतु हा प्रकार वेगळा आणि पवारसाहेबांचा प्रकार वेगळा. आपण सस्टेनेबल एनर्जी असं एक शब्दप्रयोग एनर्जीच्या बाबतीत करतो. पवारसाहेबांचं काम मला असं वाटलं की हे खूप सस्टेनेबल आणि मजबूत काम आहे. कारण कसं असतं की गुत्तेदारी हे ते जे प्रकार असतात ते सत्तेसोबत त्याचं चित्र बदलतं. म्हणजे कारखानदारी आली, त्या माध्यमातून जो रोजगार मिळाला, त्या माध्यमातून जी समृद्धी आली,
तर ती कायम तुमच्यासोबत राहते. कारखाना काही तिथून जात नाही, तिथून काही हलत नाही. तो पिढ्यानं दर पिढ्या हे पुढं हे सगळा विषय चालतच राहतो आणि पिढ्यानं दर पिढ्या तिथल्या लोकांना तिथं काम आणि रोजगार मिळतच राहतो. पवारसाहेबांचं काम मला जास्त सस्टेनेबल वाटलं आणि अजित पवार साहेबांचं काम हे मला असं म्हणतो ना आपण की पटकन एखाद्याला मोठं करणं, श्रीमंत करणं, शासकीय व्यवस्थेचा फायदा त्याला करून देणं, तिथपत त्याचा शासकीय व्यवस्थेचा उपयोग करून त्याला श्रीमंत करणं, हे थोडंसं अजित पवार साहेबांचं मला काम करण्याची पद्धती वाटली. आणि पवारसाहेबांची पद्धती मात्र मला असं जाणवलं की सस्टेनेबल कामाकडे त्यांचा जास्त कल मला या सगळ्या विकास कामातनं दिसला. पण एकूणच बारामती ही अतिशय अनुभवण्यासारखी आहे असं मला वाटलं. आणि फिरत होतो, सगळीकडे समृद्धी जाणवत होती. परंतु ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की तिथं एवढ्या समृद्ध वातावरणामध्ये सुद्धा फिरत असताना अजित पवारांची उणीव, त्यांची पोकळी, त्यांची कमी ही सुद्धा निश्चित जाणवत होती. आणि त्या हवेमध्ये जाणवत होतं की काहीतरी ह्या शहराचं हरवलं आहे आणि ते जे हरवलं आहे ते या शहराला परत कधी गवसेल, कुणाच्या माध्यमातून गवसेल, कोण पुढं येईल आणि कोण हा भार उचलेल, कोण हा धीर बारामतीकरांना देईल, हा प्रश्न तिथे फिरत असताना त्या वातावरणामध्ये सुद्धा मला जाणवत होता. आणि माझे हे जे सहकारी होते माझ्यासोबत असलेले पृथ्वीराज किंवा केदार, जे स्थानिकचे लोक आहेत, तेही तेच म्हणत होते की अजित पवारांची उणीव आता मला खूप जास्त जाणवणार आहे, आमचा आधार गेला आहे. पवारसाहेब आहेत पण त्यांचंही आपल्याला माहिती आहे की वय झालं आहे. आणि ती जी कामाची धडाडी अजित पवारसाहेबांची होती, तो जो संपर्क होता, सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची जी त्यांची वृत्ती होती, तर ती वृत्ती नवीन पिढीमध्ये कोण दाखवेल, तेवढी तयारी कोण दाखवेल, ती इच्छाशक्ती कोण दाखवेल, हा प्रश्न आता या लोकांच्या पुढे, बारामतीकरांच्या पुढे येऊन उभा राहिला आहे. पार्थ आहेत, जय आहेत, रोहित आहेत, युगेंद्र आहेत, नाहीत असं नाही आहे, आहेत, बरेच जण आहेत. हे 4 जणं तर सरळ सरळ आपल्याला माहिती आहेत आणि आपल्या डोळ्यासमोर दिसतात. परंतु शरद पवारसाहेब किंवा अजित पवारसाहेब यांची बरोबरी हे करू शकतील का, याच्याबद्दल आज तरी साशंकता. याचं उत्तर कदाचित काळाच्या गर्भातच दडलेलं असेल आणि काळच हे सिद्ध करेल की या चौघांपैकी कोण त्या प्रश्नाचं उत्तर ठरू शकतात. परंतु न शरद पवार होणं सोपं आहे, ना अजित पवार होणं सोपं आहे. एका दुष्काळी भागाला एवढं समृद्ध जे त्यांनी आज केलं आहे, ते तेवढं मोठं भगीरथ काम हे त्यांच्या हातून जे घडलं आहे ते करणं एवढं सोपं नाही. आणि ह्या करून ठेवलेल्या कामाला टिकवणं आणि अजून पुढं घेऊन जाणं हे काम त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्याच्यामुळे हे त्याच्यापेक्षा अवघड असलेलं काम या चौघांपैकी कोण पुढे येऊन करतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल असं मला वाटतं. परंतु जबाबदारी आहेच नवीन पिढीवरती आणि सगळीकडेच आहे. कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब गेले, गोपीनाथ मुंडे साहेब गेले, अजितदादा गेले, आर पाटील गेले, अनेक दिग्गज नेते आपल्याला सोडून गेले, बाळासाहेब ठाकरे गेले. त्याच्यामुळे आता या सगळ्यांच्या जाण्यानंतर जी पोकळी आणि उणीव त्या भागामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, ती कोण भरून काढणार आणि ती भरून काढण्याची जबाबदारी ज्या नवीन पिढीवरती आहे, ती नवीन पिढी किती तयारी ठेवणार. मी आहे असा हात वर करणं असतं ना जबाबदारी स्वीकारण्याच्यासाठी, ते नेमकं कोण करणार. फक्त हात वर करून भागणार नाही, तर त्याला जागावं लागेल, ते जगावं लागेल आणि त्यासाठी लागणारे कष्ट, ती इच्छाशक्ती बाळगावी लागेल आणि अविरत काम त्या दृष्टीने करावं लागेल. बारामतीमध्ये हाच आता प्रश्न आहे. तो हवेती जाणवत होता, तो वातावरणाती जाणवत होता आणि लोकांच्या तोंडातनं येत होता की आता दुसरा अजित पवार कोण होणार, ती जबाबदारी या चौघांपैकी कोण स्वीकारणार आणि कोण निभावणार, बघूया.